नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये. आता हे पा किती पण मोठं झालं ना तरी पण आईचा पिल्लू वॉज ऑलवेज प्रोटेक्टिंग यू. आता आज होता आमच्या आई साहेबांचा बर्थडे, म्हणून सकाळपासून सगळ्यांची धावपळ चालू होती. त्यात आज बाजार होता, सो पहिले आम्ही बाजारला गेलो. आता आई पण पार्टी म्हणून रस वगैरे पिलो, आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आता आईचा बर्थडे म्हणला ना आमच्यासाठी थोडक्यात सणच आहे. त्यामुळे ना सकाळपासून घरामध्ये घाई गडबड आवराआवरी ह्याच गोष्टी चालू होत्या. त्यात त्यांना गावाकडे लाईटचा प्रॉब्लेम झालाय, म्हणजे लोड सेटिंग चालू केली. लाईट 6 वाजता जाते तर डायरेक्ट रात्री 10 वाजता येते. त्यामुळे ना मला 6च्या आतमध्ये सगळ्यात स्वयंपाक उरकून घ्यायचा होता. लिटरली 6 वाजायला फक्त अर्धा तास राहिला होता. त्याच्यामुळे माझी इतकी घाई गडबड चालू होती आणि त्यात स्वयंपाक बनवायला मी एकटीच होते, कारण आईचा बर्थडे होता म्हणून तिला तर काही स्वयंपाक बनवायला लावता येणार नाही. आणि दीदी राहिली तर दीदी तर मी असलं ते कधी किचन मध्ये पाऊल सुद्धा ठेवत नाही. त्याच्यामुळे माझी इतकी घाई गडबड चालली होती. एका हाताने मी भाजी बनवत होते तर दुसरीकडे मी केकचं बॅटर बनवायला घेतलं. आता केकचा विषय असं झालता ना, आमच्या गावामध्ये का केक भेटत नाही, सो आम्हाला दुसऱ्या गावामधून केक आणावं लागतं. पण आज केक आणायला ना कोणीच जागे होते नव्हतं, कारण की भाऊ कामामुळे बाहेर गेला होता. त्याच्यामुळे आम्हाला घरीच ना असं बिस्किटांचा केक बनवून छोटंसं सेलिब्रेशन करावंच लागलं. आता केक नसल्याशिवाय तर बर्थडेला काही रूपरेषाच येत नाही, म्हणून आम्ही ठरवलं होतं की बिस्किटांचा केक बनवू. आणि लिटरली हा बिस्किटांचा केक आहे ना आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच लय आवडतो. सो मी केक बनवायला ठेवला. त्याच्यानंतर मी बनवायला घेतलं होतं गाजराचा हलवा. इतका पटापट मी हात चालवत होते ना, कारण की लाईट जायला फक्त 5 मिनिटं राहिले होते. लिटरली मला जेवढ्या पटापट करता येईल ना तितक्या पटापट मी स्वयंपाक करत होते. पण लाईट गेली आणि माझा निम्मा स्वयंपाक राहिला होता. मग काय, आता सेकंड ऑप्शन म्हणून दिवा लावला आणि स्वयंपाक बनवायला घेतला. एकीकडे माझा केकचा बेस पूर्णपणे तयार झालता आणि दुसरीकडे मी पनीर बनवायला ठेवलं होतं. आता मिडल क्लास फॅमिली मध्ये ना काही चांगलं बनवायचं म्हणलं ना तर पहिली भाजी डोळ्यासमोर ती म्हणजे पनीर मसाला. सो आम्ही पण आज पनीर मसालाच बनवत होतो. आता हा जी लाईट दिसती ना ही लाईट आहे चार्जिंगच्या बल्बची, आणि तो चार्जिंगचा बल्ब पण ना भाई फक्त 5 मिनिटं लागतो आणि पुन्हा बंद होऊन जातो. सो म्हणलं आता 5 मिनिटं ते ना केकचं डेकोरेशन उरकून घेऊ. आता स्वयंपाक तर कसं बसं मी उरकून घेतलं, पण आता आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं. पण घरात तर काही लाईट नव्हती. म्हणलं आता आपण बाहेर सेलिब्रेशन करू, कारण की इतका खतरनाक चंद्र होता ना आभाळामध्ये. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की मून लाईट मध्ये सेलिब्रेशन करायचं. आता हे पा, जर घरामध्ये लाईट असते ना तर असं मूनलाईट मध्ये बर्थडे सेलिब्रेट करायचं ऑप्शन आम्हाला सुचलं पण नसतं आणि आम्ही कधी केलं पण नसतं भाई. पण ह्या लाईट मुळे ना आज आम्ही ते पण करून टाकलं. आज लाईटीमुळे ना एक गोष्ट खूप चांगली शिकायला भेटली. एक ऑप्शन संपलं तर दुसरं ऑप्शन असतंच, फक्त ते आपल्याला थोडंसं शोधावं लागतं. आणि अशा प्रकारे आम्ही आईचा बर्थडे सेलिब्रेट केला, तोही मूनलाईट मध्ये. त्याच्यानंतर जेवण केलं. सो आजसाठी एवढंच. टाटा, बाय बाय.